बघायला जाऊया. काय बघायला? मेंढ बघायला. मेंढपाळ. मेंढपाळ इकडे बघ, बघायला इकडे बघ, जाऊया. इकडे बघ, मी तुला सांग. मेंढपाळ बघायला चालूया म्हण. मेंढपाळ बघायला चालूया. कुठे आहे मेंढपाळ लोक? तिथं. दाखव, एकदा हाताने दाखव. हा, हे पुढे आहेत. ठीक आहे. दक्षाईनी बघते मेंढपाळाकडे आम्ही आलो आहे. मेंढपाळाचा पाडा इथनं जवळच आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. लहान मुलं 2 बैल चारतायत, गुरं बघा. किती अगदी लहान मुलं आहे, यांना भीती सुद्धा वाटत नाही. आणि या बाजूला बघा असा असतो पाडा. आता वाजलेले 9 वाजले असतील सकाळचे. ते बघा यांचं दैनंदिन जीवन कसं असतं. याच बाजूला अजून एक दुसरा पाडा आहे, इथे पण काही गुरं आहेत. चला तर आपण तुम्हाला आता जवळ जाऊन दाखवूया काय आहे पाडा आणि नेमकं काय असतं याच्यामध्ये. तुम्हाला झूम करून दिसत असेल बघा. खूप सारे मेंढ्या आणि मेंढपाळ काका इथे बसले आहे आणि त्यांच्यासोबत एक बैलगाडी सुद्धा आहे. ठीक आहे, तर थँक्यू. तुम्हाला दाखवतोय पुढे जाऊन. दक्षाईनी चल, पुढे चल, मेंढपाळांकडे चल. दक्षाईनीच्या मागे मागे मी दक्षाईनीला फॉलो करतोय आणि दक्षाईनी पुढे पुढे जात आहे. दक्षाईनी बघायचा मेंढपाळ तुला? चल मग. मेंढ्याचा अर्थ काय होते? देव आहेत तुमचे. तर बघा मित्रांनो, यांचे देव असं मानतात ते. यांच्यामध्ये यांची अशी हे लावलेले असतात, कापडं लावलेले असतात आणि दुरून पण ओळखायला येते त्यांना. म्हणजे यांची कुलदेवता मानतात ते त्या लोक त्यांना. असं असतं ते, देव मानतात ते लोक. जय जय बेटा ते. हा, दादी पण असं राहतात इथे. जेवण बनवायची पण अशी व्यवस्था असते. ताई जेवण बनवतात. खूप शुद्ध असं जेवण मिळतं यांना बाहेर, कारण आपल्याला शहरामध्ये व्यवस्थित जेवण मिळत नाही. पूर्ण केमिकलाइज असतं ते. या दादींना पण व्यवस्थित मिळतंय बघा. दादी तुमचं नाव काय आहे? सखूबाई नाव आहे यांचा पाडा आहे. हे बघा कशी क्यूटशी छोटीशी मुलगी बघा कशी बघते. यांची सून आहे. यांची माणसं बाहेर गेले आहेत, नाहीतर आपण त्यांच्याकडनं इंटरव्ह्यू केला असता. आणि यांच्या अडचणी, हो, यांना खूप अडचणी आहे. शासनाने यांच्या अडचणीकडे लक्ष द्यायला पाहिजे. बघा किती गोड मुलगी आहे, किती गोड. तर बघा मित्रांनो, दक्षाईनी पुढे चल, पुढे चल. हा, आपण मेंढपाळाकडे आलो आहे, मेंढपाळाच्या पाड्यावर. आणि आपण बघतोय बघा असं यांनी कुंपण केलंय आणि या कुंपणाला लागून आतमध्ये खूप साऱ्या मेंढ्या भरल्या, ज्यांच्याकडनं हे लोक लोकर मिळवतात. आणि हे बघा ते आजीबाई आहेत, त्या स्वयंपाक करतायत इथे बसून. आणि बघा मित्रांनो, यांचं जीवनमान कसं असतं. यांची मुलं सुद्धा इथेच राहतात आणि बघा असं करतात. दक्षाईनीसाठी हा खूप वेगळा अनुभव आहे. दक्षाईनी हे सगळं पहिल्यांदाच बघते. दक्षाईनीने यापूर्वी हे कधी बघितलेलं नाही. आपण बघूया दुसऱ्या पाड्याकडे जाऊया. चल पुढे चल. जेवण बघ दक्षाईनी ते कसं बनवतात. त्यांच्याकडे त्यांचं पण नाही. वाईट अँगलने दाखवायचं जर झालं तर बघा असं असतं हे. नाही, झेंडे लावलेले असतात, माहिती नाही याचा अर्थ काय, या झेंड्याचा अर्थ काय. बेटा नाव काय आहे तुझं? काय नाव आहे तुझं? कोमल नाव आहे. हे बघा दक्षाईनीची आणि कोमलची भेट करून देऊया आपण. दक्षाईनी दीदीला हाक कर दीदीला, हाय कर, हाय कर दीदीला. हे बघा दक्षाईनी हाय करते. हा गंज बघा, तुम्हाला मिळणार नाही हा गंज कुठे बघायला. हा गंज आता मिळणार पण नाही आपल्याला. हा, असं असतो मित्रांनो पाडा यांचं जीवनमान खूप कठीण असतं. रात्री दिवसा यांना असंच राहावं. त्यांच्याकडे गुरं पण आहेत. हा बघा, हा पप्पी बघा, एक डॉगचा छोटा पिल्लू. आणि इकडे यांच्याकडे कोंबड्या पण आहे. अंड्याचं उत्पादन पण घेतात ते सोबतच आहे बघा. गाडीमध्ये असं त्यांना लॉक करून ठेवतात, सोडतात की नाही माहिती. दक्षाईनी बघा किती कुतूहलाने बघते.
काम काय करतो मग? पेंटाचं. आई लागली सकुबाई. सखूबाई नाव आहे. तुम्ही पण मेंढपाळाचंच काम करता? हो. जेव्हापासून तुम्ही हेच काम हेच आहे. अच्छा. आणि काका काय करतात? असं पाणी पाणी. तुमच्यासोबत गुरं पण आहेत ना? हो. हे गुरं तुमचेच आहे का? हा, हा. तेच आहे. हे तुमची कुलदेवता आहे. हो. तुम्ही मग रात्रीला पण इकडेच राहता ना? बाप चांगला आता. असं जंगलात राहतात? आणि मग रात्री काही त्रास होतो का आजी गुरांचा म्हणजे बाबा जनावरांचा काही त्रास तर त्रास वगैरे होतीयच. काय जनावर येते हे येते ते येते. असतो? मग तुम्ही कसं संरक्षण करता त्याचं? आता हेच कुत्र्या मांजरानं. कुत्र्या मागं. हा. कधी काही हल्ला वगैरे झालाय का? नाही तसं झाला नाही बा सध्याला. हल्ला झाला का? तुम्ही जपता मग स्वतःला. हो. आणि मुलं पण अशीच राहतात ना? हो. पेक्षा यांच्यासोबत खेळते यायच्या त्या दीदी सोबत किती छान खेळते. पेक्षा तिला पप्पी दिलेलं आहे. अजून तुम्हाला काय वाटतं? शासनाने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे? पायाची घर आता करत नाही ना. शासनाने काही नाही काही द्यायली पायाची आम्हाला सवलत. तुमच्यासाठी सवलत वगैरे काय केलं? नाही काहीच नाही. नाही 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 काहीच नाही. नाही काही देत नाही बुवा आम्हाला. आम्ही इथं काही शिक्षक नाही आहे. हा. हो. हो. कोण करायची चारा घालून तिथं चारा भेटेल तिथं. आजीबाई आता मला एक सांगा तुम्ही जर पाऊस आला तर मग कसं करता इथे बाबा काय कसं? नाही 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 पाऊस आला तर वाळले तुकडे खावं लागते आणि जंगलात असं गोट्यातही पडावं लागते. आनंदी आहात आपण काचा आनंदी आहे आमचं लय याल्याचं जीवन. असं आजी माझ्या छोटा मला असं वाटतंय शहरामध्ये खूप गर्दी असते आजी कोण गेला तर त्याला एकमेकाला पण मदत करणार नाही तुम्ही इथे शांत वातावरणात तुम्हाला जो प्युअर ऑक्सिजन मिळतो हा हा ते तर आहे बरं जसं हेलेलं आहे. हा ते काय आहे पण तुमचं आरोग्य खूप चांगलं आहे. हा ते आहे बा आरोग्य म्हणजे खूप चांगलं आहे. हा बरं हेलेलं आहे पावसा पाण्यात लेकरं बाळ उपाशी तापाशी निघतेत. बघेन मी याची जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवेल लोकांनी तुम्हाला प्रतिसाद जर दिला लोक